संपर्क साधा समालोचन कक्षात। सिद्धी 11 सर्वे संघाचा 12वा प्रतिनिधी संपर्क साधा समालोचन कक्षात। या यूट्यूब आणि अक्षय केबल नेटवर्कला लाईव्ह सामने दिसत असल्यामुळे निश्चित पद्धतीने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचं त्या ठिकाणी XY मध्ये नाव न यावं यासाठीच या ठिकाणी मी वारंवार विनंती करतोय। दरम्यान सामन्याला सुरुवात होतोय, पहिलं षटक घेऊन येतोय रजत मुंडे, अतिशय सुंदर गोलंदाजी करणारा हा गोलंदाज। यावेळेला मात्र अतिशय सुंदर चेंडू टाकतोय, पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकतोय रजत मुंडे। हे नावच आपण ऐकलं, अतिशय सुंदर असा पहिल्या षटकातील पहिला चेंडू होता। यावेळेला हा पहिल्या षटकातील दुसरा चेंडू होता। टप्पा घेतल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहतोय, पंचांचा इशारा येतोय, चेंडू स्वैर घोषित केला जातोय। एका अवांतर धावेनं खातं उघडलं जाते। धावसंख्या होती ती म्हणजे बिनबाद 1। या ठिकाणी गुणलेखक सांगतायत हा 36वा वाईड अर्थात 36वा स्वैर चेंडू या स्पर्धेतला। दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय, जिथे रजत मुंडे अतिशय सुंदर गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेतोय। यावेळेला जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, पायचीतचा अपील केलं जातंय, पंचांकडून धावचीतचा सुद्धा प्रयत्न केला जातोय। पंचांचा इशारा येतोय, लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळाली जाते। या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 2 धावा धावपलकावर लागतायत। विजय मार्तंड करंडक 2022, स्वर्गीय मधुशेठ ठाकूर पप्पा स्मृती चषक 2022 या स्पर्धेचा हा अखेरचा दिवस आणि अखेरच्या दिवसातील हा दुसरा सामना काही विलंबाने का होईना परंतु एक अपरिहार्य निर्णयास्तव चालू असणारा हा सामना पुन्हा मैदानाकडे वळतोय, जिथे रजत मुंडे काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय। निश्चित पद्धतीने रजत एक अनुभवी गोलंदाज असल्याने थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये लावण्यात माहीर असा एक हुशार, होतकरू आणि चाणाक्ष म्हणून गोलंदाजी करणारा असा गोलंदाज आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय। यावेळेला काहीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय, वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय। एक शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक घेतला जातो। या दरम्यान रजत मुंडे आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय। यावेळेला अतिशय सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मला वाटते यष्टी उकडून टाकतोय, फलंदाज बाद होतोय। पहिला धक्का बसतोय निखिल वारगे याच्या स्वरूपात, धारवे याच्या स्वरूपात आधारवड कोसळला जातोय, आधार स्तंभ कोसळला जातोय, पहिला झटका बसतोय, पहिला हादरा बसतोय। यावेळेला आमचे गुणलेखक या ठिकाणी सांगतायत विकेट नंबर या चालू स्पर्धेतील 135 आणि त्रिफलाची असा फलंदाज बाद होणारा 12वा। मी जसं सांगितलं होतं त्या पद्धतीने रजत मुंडे या ठिकाणी खेळपट्टीचा वापर करताना दिसतोय, अगदी सुंदर चेंडू टाकताना दिसतोय, खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्यात अतिशय माहिर होताना दिसतोय, खेळपट्टीचा पूर्णपणे अभ्यास करताना दिसतोय, आपलं अस्त्र उघडताना दिसतोय, अगदी सहजगत्या गोलंदाजी करताना दिसतोय, सुंदर गोलंदाजी करतोय या ठिकाणी रजत। यावेळेला फलंदाजीसाठी येतोय 18 नंबरची जर्सी परिधान करणारा राज धारवे। या ठिकाणी या खेळपट्टीवर आपलं भवितव्य आजमावताना दिसतोय या अति महत्वाच्या सामन्यात। या दरम्यान रजत मुंडे आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय। शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून देतोय, डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय। 6 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय, षटका। या स्पर्धेतला हा तब्बल 112वा षटकार येतोय। याचाच अर्थ या स्पर्धेत अतिशय मोठे फटके आणले गेलेले प्रत्येक संघाकडून, प्रत्येक संघाचा जणू काय मानस आहे की ऑफ साइडचे जे क्षेत्र आहे त्या साइडचा पूर्णपणे पुरेपूर वापर कसा करून घ्यायचा, हेच या स्पर्धेतलं एक वैशिष्ट्य। आणि डावखुऱ्या फलंदाजांना तर ही खेळपट्टी अतिशय नंदनवन। यावेळेला रजत मुंडे कसं रोखतोय पाहायचं आहे। आता मात्र अतिशय सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या खेळून काढतो, शॉट कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होते, 1 धाव मात्र निश्चित मिळते। या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे। पहिल्या षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे आणि 9 धावा येत आहेत। निश्चित एक मोठा फटका आला, पण रजत अतिशय सुंदर गोलंदाजी करताना या ठिकाणी खेळपट्टीचा फायदा उठवताना आपल्याला निश्चित दिसतोय। यावेळेला रजत मुंडे पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय। आता मात्र सुंदर चेंडू होता,
त्या सुंदररित्या खेळून काढतोय तो आता गोलंदाज क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मात्र निश्चित मिळते या एका धावेनं. षटक नंबर 1 संपतोय. अर्थात ओव्हर नंबर 1 संपल्यानंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे या अति महत्वाच्या सामन्यामध्ये सिद्धी 11 सर्वे संघाची एक फलंदाज बाद होतोय. धावा लागते त्या म्हणजे धावफलकावर 10 धावा. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा. या स्पर्धेतलं हा दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यातील दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय नांदगाव संघाकडून गोलंदाज सम्रान कारभारी येतोय. दुसरं षटक घेऊन षटक नंबर 2 टाकण्यासाठी सज्ज होतोय. अर्थात खेळपट्टीवर आपलं भवितव्य आजमावण्यासाठी सज्ज होतोय. कारण पहिल्या षटकात रजत अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय परंतु 10 धावा मात्र रोखू शकला नव्हता. एक मोठा फटका आला होता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. निश्चित यावेळेला सम्रान कारभारी कशा पद्धतीने रोखतोय हे पाहणं अति महत्वाचं ठरणार आहे, औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण सामन्याला एक कलाटणी देणारं षटक म्हणता येईल. कारण निश्चित फलंदाजी करणाऱ्या संघाकडून धावगती वाढवण्याचा, धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न हा होतच असतो. आणि अर्थात पहिल्या षटकाची प्लस पॉइंट म्हणजे दुहेरी अंकात धावसंख्या आली. निश्चित 30 धावसंख्येचा तोच धावसंख्येचा वेग वाढवण्याचा निश्चित प्रयत्न असणार. सम्रान कारभारी मात्र सज्ज होतोय. आपलं आक्रमण जारी करण्यासाठी सज्ज होतोय. आपल्या षटकातील पहिलाच चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. अर्थात दुसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू सम्रान यावेळेला ओव्हर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. क्लिक करतोय, भिरकावून देतोय चेंडू. पंचांचा इशारा येतोय. चेंडू नो घोषित केला जातोय. अर्थात 2 धावा मिळत आहेत. फ्री हिट हा तर असणारच. निश्चित पद्धतीने या ठिकाणी फलंदाजांसाठी एक नवसंजीवनी, नवचैतन्य मिळते. कारण मोठा फटका जरी मारला, त्या फटक्यावर जरी फलंदाज बाद झाला तरी तो फलंदाज बाद नसणार. याचाच अर्थ या चेंडूवर फ्री हिट होता या ठिकाणी. यावेळेला असं नको करू. सम्रान कारभारी आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. अगदी हलक्या हाताने खेळून काढतोय. एक धाव मात्र निश्चित मिळते. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 13 धावा धावफलकावर लागतात. क्रिकेट विश्वातील अशुभ अंकाकडे वाटचाल होताना दिसते आपल्याला सिद्धी 11 सर्वे संघाची. या दरम्यान सम्रान कारभारी जसं म्हटलं होतं त्या पद्धतीने अगदी एक नो चेंडू आला होता परंतु पुढच्या चेंडूवर अतिशय सुंदर असा चेंडू टाकला होता. मोठा फटका येण्याची अपेक्षा होती फलंदाजाला परंतु काहीसं रोखून ठेवण्यात त्या ठिकाणी यश आलेलं. सम्रान याला आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. एक धाव मात्र रोखू शकत नाही. या एका धावेनं धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 14 धावा धावफलकावर लागतायत सिद्धी 11 सर्वे संघाच्या. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा, भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि तब्बल 50,000 रुपये पारितोषिक असणारी आणि युट्यूबवर लाईव्ह तसेच अक्षय केबलवर लाईव्ह दिसणारी ही स्पर्धा, एक सुंदर स्पर्धा. या मैदानावरची ही पहिलीच युट्यूब प्रणालीद्वारे या वेळेला पॉइंटच्या वरती भिरकावून देण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण थोडस मिसफिल्ड होते. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल त्या ठिकाणी. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. या 2 धावेनं धावफलक हलता राहतोय. धावसंख्या होती ती म्हणजे 16 धावा धावफलकावर लागतायत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील अजून काही चेंडू यायचे आहेत. अर्थात सम्रान कारभारी त्या पद्धतीने पाहायला गेलं तर सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. 2 चेंडूंवर नियंत्रण सुटलं होतं जरूर परंतु नंतर त्याचा पूर्णपणे भरणा करताना दिसतोय. काहीसं जखडून ठेवताना दिसतोय. या दरम्यान सम्रान कारभारी आता मात्र ओव्हरफुल टॉस पद्धतीचा चेंडू, नियंत्रण सुटलं होतं परंतु फलंदाजाने मात्र आपलं नियंत्रण न सुटू देता एक मोठा फटका आणलेला त्या ठिकाणी. आणि निश्चितच 4 धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 20 धावा धावफलकावर लागतायत. सुंदर फलंदाजी करतोय यावेळेला मात्र फलंदाज राज धारवे. दरम्यान दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज सम्रान कारभारी. गोलंदाजाला असं सुद्धा माहिती होतं की चेंडूवरचं नियंत्रण सुटलंय. निश्चित फायदा उठवला गेला. यावेळेला सम्रान कारभारीचा हा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार हिट करतोय. थर्ड मॅनच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चेंडू 6 धावांसाठी षटकार. आता मात्र काहीसा धावसंख्येला लगाम
दिसतोय आपल्याला. काहीच धावगतीने वेग पकडलेला दिसतोय. पहिल्या षटक होतं रजत मुंडेचं, त्याच्यात सुद्धा 10 धावा आल्या होत्या. तो स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावगतीचा वेग वाढवला जातोय या ठिकाणी. परिणामात 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांमध्ये धावा जमतायत त्या म्हणजे एक फलंदाज बाद होतोय आणि धावफलकावर धावा लागतायत त्या म्हणजे 26 धावा. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, नीरज 11 नागोठणे संघाचा संघनायक संपर्क साधा समालोचन कक्षात. यावेळेला अतिशय सुंदर सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो या ठिकाणी. त्यातच पंचांचा इशारा येतोय की फलंदाज मोठी धावसंख्या आल्यामुळे निश्चित तोच धावसंख्येचा वेग, धावगतीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. अर्थात बॅटिंग पॉवर प्ले म्हणजे एक नवसंजीवनी आपण म्हणतो. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु मैदानाचा इतिहास सांगतोय या स्पर्धेमध्ये या जे पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले घेतात त्याच्यामध्ये गोलंदाज अतिशय सुंदर कामगिरी करताना आतापर्यंतच्या स्पर्धांमध्ये, आतापर्यंतच्या सामन्यात आपल्याला दिसले. यावेळेला मात्र रजत मुंडे कशा पद्धतीने आपल्या अनुभवाच्या जोरावर या ठिकाणी रोखून ठेवते ते सिद्धी 11 सर्व्हिस संघाच्या फलंदाजांना ते पाहणं अति महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान रजत मुंडे आपल्या षटकातील पहिलाच चेंडू टाकण्यासाठी अर्थात सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येण्यासाठी सज्ज होतोय. काहीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवतोय. दरम्यान मी विनंती करतोय सचिनजी सारंग संपर्क साधा समालोचन कशात. यावेळेला रजत मुंडे तिसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू घेऊन येतोय. यावेळेला अतिशय सुंदर चेंडू होता, तितक्या सुंदररित्या खेळून काढते. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सरळ सीमारेषा बाउंड्री लाईन बाहेर 4 धावांसाठी चौकार जातोय. 4 धावांनी धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न येतोय. धावफलक हलता राहतोय. धावा जमतायत त्या म्हणजे तब्बल 30 धावा लागतायत. मोठी धावसंख्या जमवण्याचा एक चंग बांधला जातोय या ठिकाणी सिद्धी 11 सर्व्हिस संघाच्या फलंदाजांकडून. दरम्यान यावेळेला रजत कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण पहिल्याच चेंडूवर एक मोठा फटका आलाय, एक चौकार आलाय. या दरम्यान रजत मुंडे पुन्हा एकदा ओव्हर फुल टॉस पद्धतीचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषा बाउंड्री लाईन बाहेर 6 धावांसाठी षटकार. या 6 धावेनं धावसंख्येला मोठी छलांग मिळते. मोठं एक उद्दिष्ट म्हणता येईल की अगदी 36 धावा जवळजवळ लागतायत धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील केवळ 2 चेंडू शिल्लक झालेत, म्हणजे 14 चेंडूंचा अद्याप खेळ झालेला आहे आणि तब्बल धावा जमवल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणजे 36 धावा धावफलकावर लागतायत. अतिशय सुंदर असं या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते सिद्धी 11 सर्व्हिस संघाच्या दोन्ही फलंदाजांकडून. या दरम्यान रजत मुंडे काहीसा मागला ठरतोय. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव मात्र घेते. दोन्ही फलंदाजांकडून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकतोय. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज धावचीत होतोय, आत्महत्या करतोय म्हणता येईल. फलंदाज धाव बाद. या ठिकाणी सन्माननीय सचिनजी सारंग यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीने. अर्थात सुरारामजी माळी, तर पुन्हा आपण मैदानाकडे वळतोय जिथे फलंदाजीसाठी येतोय फलंदाज निखिल पाटील येतोय खेळपट्टीवर आपलं भवितव्य आजमावण्यासाठी. यावेळेला मात्र रजत मुंडेला एक बोनस मिळालेला धावचित स्वरूपात. दरम्यान आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला मात्र अतिशय सुंदर चेंडू म्हणता येईल. चेंडू टप्पा घेतल्यानंतर काहीसा उंची घेतोय. फलंदाज थोडासा बीट होतोय, थोडासा चक्रावला जातोय फलंदाज. चेंडू निर्धाव जातोय. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. रजत मुंडे काहीसं या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करतोय, कारण धावा जर पाहायला गेल्या तर अति महत्वाच्या सामन्यामध्ये चांगली धावगती या ठिकाणी प्राप्त केलेली. या दरम्यान पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. जोरदार अपील होतोय. पंच त्या ठिकाणी चाणक्य पंचांकडे या ठिकाणी दाद मागितली जाते.
दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय, जिथे पंचांकडे यष्टीरक्षक दाद मागितली जाते, यष्टीरक्षकाकरवी दाद मागितली जाते. रजत मुंडे आता मात्र काहीसा स्थिर होताना दिसतोय, चांगले चेंडू टाकताना दिसतोय. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. धावा जरूर 11 दिल्यात, परंतु एक फलंदाज धावचीतच्या स्वरूपात टिपण्यात यश आलेलं रजत याला. या दरम्यान रजत मुंडेचा हात अखेरचा चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू भिरकावलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावेनं षटक नंबर 3, ओव्हर नंबर 3 समाप्त होते. आणि प्रथम फलंदाजी करताना सिद्धी 11 सर्वे संघ धावा जमवते, त्या म्हणजे तब्बल 43 धावा धावपलकावर लागतायत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी म्हणता येईल. रजत मुंडे पूर्णपणे या मैदानात महागडा ठरलेला दिसतोय, कारण 2 षटकं टाकली रजत यांनी आणि जवळजवळ तब्बल 27 धावा गेलेल्या रजत याच्या या 2 षटकांमध्ये. अर्थात तिसरा जो गोलंदाज होता सम्रान कारभारी हा सुद्धा होता, त्याच्या सुद्धा 16 धावा गेलेल्या आहेत. म्हणजे जी सरासरी आहे ती सरासरी राखण्यात या ठिकाणी सिद्धी 11 सर्वे संघाच्या फलंदाजांना यश आलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर ही खेळपट्टी आपण पाहतो, डाव्या हाताने फलंदाजी करणारे जे फलंदाज असतात त्यांच्यासाठी एक नवसंजीवनी, नवचैतन्य देणारी रायगड जिल्ह्यातली एक खेळपट्टी आपण म्हणून या खेळपट्टीचा उल्लेख करत आलेलो आहोत. कारण डाव्या हाताने फलंदाजी करणारा जो फलंदाज आहे निश्चित या खेळपट्टीचा पूर्णपणे लाभ उठवण्यात यशस्वी ठरतो. या दरम्यान फहाद कलबास्कर या ठिकाणी आपलं भवितव्य आजमावण्यासाठी येतोय. कशा पद्धतीने रोखतोय, कसं जखडून ठेवतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण एक त्याच्यासमोर गोलंदाजासमोर सुद्धा एक आव्हान असणार आहे की या 2-2 डावखुऱ्या फलंदाजांना रोखायचं कसं. या दरम्यान शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे त्या ठिकाणी फलंदाज अपयशी ठरला जातोय. निखिल अपयशी ठरला जातोय, चेंडू निर्धाव जातोय. 4थं षटक चालू आहे. 4थ्या षटकातील पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय, आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. या दरम्यान फहाद कारभारीचा हा चेंडू आता मात्र अतिशय सुंदर चेंडू होता, अतिशय सुंदर चेंडू टाकला होता फहाद कलबास्कर याने, परंतु त्या ठिकाणी फलंदाज पूर्णपणे बीट होताना दिसतोय वारंवारच्या 2 चेंडूंवर. सुंदर गोलंदाजी करतोय. या ठिकाणी गोलंदाज आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय आपल्याला गोलंदाज. निश्चित पद्धतीने 2-2 डावखुरे फलंदाज असताना एक मनोवैज्ञानिक दबाव असतो गोलंदाजावर. या दरम्यान आता मात्र पंचांचा इशारा येतोय, चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप जातोय. पंच दंड ठोठावतात एका अवांतर धावेचा. या एका अवांतर धावेनं धावसंख्या पोहोचली जाते, ती म्हणजे या अति महत्वाच्या सामन्यामध्ये 4थं षटक प्रगतीपथावर असताना धावा होत आहेत, त्या म्हणजे तब्बल 44 धावा धावपलकावर लागतात. या दरम्यान फहाद कलबास्करचा हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय, पूर्णपणे जखडून ठेवण्यात या ठिकाणी यश येतंय षटक नंबर 4 टाकणाऱ्या गोलंदाजाला, अर्थात फहाद कलबास्कर याला. या सामन्यामध्ये या षटकामध्ये काहीच यश येताना दिसते. 3 चेंडू टाकलेत, केवळ 1 धाव दिले, पूर्णपणे जखडून ठेवण्यात या ठिकाणी यश येते. एक स्क्वेअर धाव जरूर दिली, अशा 2 धावा निश्चित दिलेल्या, परंतु या ठिकाणी थोडंसं जखडून ठेवण्यात यश येते. या दरम्यान फहाद कलबास्करचा हा चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता, पायचीतचं अपील जरूर झालं. पंच त्या ठिकाणी तीक्ष्ण नजरेनं पहारा देत आहेत. चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाजीसाठी येतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय, टिचून गोलंदाजी करतोय म्हटल्यास वावगं ठरणार नाही, कारण पहिली 3 षटकं झाली होती, धावा भरपूर आल्या होत्या, परंतु 4थं षटक अतिशय सुंदर. या दरम्यान फहाद कलबास्कर आता मात्र सुंदर चेंडू होता, इतक्या सुंदररित्या खेळून काढतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार जातोय. या 4 धावेनं धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 49 धावा धावपलकावर लागतायत. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तथा रेवदंड ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य शरद भाऊ गोंदली यांचं या ठिकाणी आगमन होते. मी मंडळाच्या वतीनं विनंती करतोय की आपण स्थानपन्न व्हायचं आहे. पुन्हा आपण मैदानाकडे वळतोय, जिथे फहाद कलबास्करच्या चेंडूवर एक चौकार आलेला. 4थ्या षटकातील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज फहाद कलबास्कर. दरम्यान पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, बॅटची इनसाइड एज घेतोय, पंचांचा इशारा येतोय, फलंदाज झेल बाद होतोय. षटक नंबर 4 कंप्लीट होते, अर्थात 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 3 फलंदाज बाद होत आहेत आणि 49 धावा धावपलकावर लागत आहेत. मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय,
सदर स्पर्धा स्वर्गीय मधुशेठ ठाकूर स्मृती चषक या निमित्ताने आपण आयोजित केलेली आहे आणि समोर बाउंड्री लाईनच्या बाहेर जे बॅनर लावलेले आहे तिथे जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण त्या पप्पांच्या बॅनरच्या बाजूला बसायचं आहे। आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा मी विनंती करतोय जे तिथे प्रेक्षक बसलेत त्यांनी कृपया त्या बॅनरच्या बाजूला बसायचं आहे। या दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळतोय जिथे 5वं षटक निर्णायक षटक हनामारीचं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज नदीम। 5वं षटक नदीम याच्या समोर एक आव्हान निर्माण असणार आहे कारण धावसंख्या चांगली झालेली 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 49 धावा तब्बल धावफलकावर आलेले आहेत। निश्चित नदीम 5व्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येते, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय। चेंडू टप्पा घेतल्यानंतर पूर्णपणे खाली राहतोय, फलंदाज बीट होतोय। निश्चित पद्धतीने चेंडू निर्धाव जातोय। नदीम पहिला चेंडू टाकण्यात तरी यशस्वी ठरताना दिसतोय। अतिशय सुंदर असा चेंडू होता नदीम याचा। या दरम्यान नदीम आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय, आपल्या षटकातील हा पुढील चेंडू घेऊन येतोय। आता मात्र पुन्हा एकदा जोरकस हिट करण्याचा प्रयत्न करतोय, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होते। एक धाव मात्र निश्चित मिळते, दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही, एक धाव मात्र निश्चित। या एका धावेनं धावफलकावर अर्धशतक फलकावर लागते आमचे गुणलेखक सांगतायत। 50 धावा तब्बल धावफलकावर लागतायत। 5वं षटक प्रगतीपथावर आहे। 5व्या षटकातील अजूनही 4 चेंडू यायचे आहेत। निश्चित पद्धतीनं सिद्धी 11 सर्वे संघाचे फलंदाज धावगतीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करणार यात कोणतीही शंका नाही। दरम्यान पुन्हा एकदा नदीम आपल्या बॉलिंग मार्कवर जातोय, आपल्या षटकातील पुढील चेंडू। यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रात हा चेंडू हवेत जातोय, थेट हातात विसावला जातोय, फलंदाज बाद। आता मात्र या ठिकाणी नदीम खेळपट्टीचा पूर्णपणे फायदा उठवताना दिसतोय। कुठेतरी नदीम आणि जे 4थं षटक टाकलं होतं फहाद कलबास्कर यानं, ही 2 षटकं अतिशय चांगली म्हणता येईल कारण 18 चेंडूंचा खेळ झाला होता आणि तब्बल 43 धावा आल्या होत्या आणि अशा वेळेला अगदी व्यवस्थित टिचून गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी केली। परिणामात धावसंख्या 50 वर रोखून ठेवण्यात अद्याप तरी यश आलेलं। नदीम या वेळेला मात्र सफल होताना दिसतोय, या खेळपट्टीचा फायदा उठवताना दिसतोय। 5वं षटक होतं, अतिशय सुंदर असे या 5व्या षटकात गोलंदाजी करताना दिसतोय। आपल्या षटकातील हा 4था चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज नदीम। नवीन नियमानुसार फलंदाजाला स्ट्राईक त्या पद्धतीने या ठिकाणी स्ट्राईक चेंज होताना दिसते। दरम्यान नदीम काही क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक घेतला जातोय। दरम्यान नदीम अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय, आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय। आता मात्र ओव्हरपॉल टॉस पद्धतीचा चेंडू होता, पंचांचा इशारा येतोय, दंड ठोठावला जातोय, नो चेंडू घोषित केला जातोय। 2 धावा मिळतायत एकूण या चेंडूवर। या 2 धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 52 धावा धावफलकावर लागतायत। दरम्यान नदीम आपल्या षटकातील 4था चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय। पहिले 3 चेंडू अतिशय सुंदर टाकले होते। या दरम्यान नदीम आता मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय, पंचांचा इशारा येतोय, चेंडूवर दंड ठोठावला जातोय। या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 53। आता मात्र जोरकस फटका मारतोय, चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार। या 6 धावेनं धावसंख्येला छलांग दिली जाते, धावसंख्येला उभारी दिली जाते। धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 59 तब्बल धावा धावफलकावर लागतायत। या ठिकाणी जर सांगायचं झालं तर स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल की धावसंख्या ही जास्तीत जास्त धावा या 60-65च्या सरासरीने या सामन्यात आपल्याला सर्व स्पर्धेत पाहायला मिळाल्या। काही सामने स्लॉग मॅचचे पण या दरम्यान ओव्हर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, पंचांचा निश्चित इशारा येतोय, चेंडू नो दिला जातोय। धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 60 धावा धावफलकावर लागतायत। माज येतोय अखेरचे 2 चेंडू टाकण्यासाठी। या दरम्यान माज कशा पद्धतीने रोखतोय ते पाहायचं आहे कारण नदीमचं नियंत्रण सुटलं होतं। या दरम्यान खोलवर टप्प्याचा चेंडू होता,
सुंदररित्या खेळून काढलं. 2 धावा घेण्याचा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न या ठिकाणी अतिशय चाणाक्षरित्या या ठिकाणी धाव घेतली जाते. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 62 धावा धावफलकावर लागत आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही एक चेंडू अखेरचा चेंडू याचा शिल्लक आहे. त्याचं पाहायला गेलं तर सिद्धी 11 सर्वे संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. या दरम्यान नदीम फाच आपल्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येते. ओव्हर फुल टॉस पद्धतीचा चेंडू दंड ठोठावला जाते. मिड विकेट लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी बिग हिट सुपर 6. या 6 धावेनं सामना संपवला जातोय. अर्थात शेवटच्या चेंडूवरचा फायदा उठवला जातोय. तब्बल 68 धावा धावफलकावर लागत आहेत आणि 69 धावांचं एक भलं मोठं आव्हान या ठिकाणी A1 नांदगाव संघासमोर उभं करण्यात यशस्वी होते. या ठिकाणी सिद्धी 11 सर्वे संघ अतिशय सुंदर अशी फलंदाजी या स्पर्धेतला उच्चांक गाठण्यात यशस्वी ठरला जातोय. सिद्धी 11 सर्वे संघ तब्बल 68 धावा या ठिकाणी जमवलेल्या. या दरम्यान स्वर्गीय मधुशेठ ठाकूर चषक 2022 या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी तब्बल रोख रुपये 50,000 व भव्य दिव्य असा चषक, द्वितीय क्रमांकासाठी 25,000 व भव्य दिव्य असा चषक, तसेच तृतीय क्रमांकासाठी तृतीय क्रमांकासाठी 15,000 व भव्य दिव्य असा चषक, तसेच खास आकर्षण या स्पर्धेसाठी ज्यांचा आज वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा असे आमचे सन्माननीय मित्र मोनिशजी जाधव यांची कन्या हीचकडून मायरा मोहनीश जाधव हीचकडून या स्पर्धेसाठी खास आकर्षण म्हणून सामनावीराचा किताब पटकावणाऱ्याला सायकल अशी भव्य दिव्य ही भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेतला आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील चालू असणारा सामना सिद्धी 11 सर्वे विरुद्ध नांदगाव या दोन संघादरम्यान रंगतोय आणि 68 या भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीने धावा जमवायच्या, कारण 68 ही धावसंख्या जर जमवायची असली तर कशा पद्धतीने फटके मारायचं हे एक मोठं मोठं आव्हान नांदगाव संघासमोर कसं पेलतात तेच पाहण्यासाठी मी घेऊन जातोय हिंदीमध्ये यासिन सर यांच्याकडे. तसेच या ठिकाणी आमचे गुणलेखक सांगतायत 68 धावा धावफलकावर लागलेल्या आणि 5 धावा या आपल्या आयोजनाने एक दंड म्हणून या ठिकाणी दिला होता. म्हणजे टोटल 73 आणि 74 धावांचं भलं मोठं आव्हान या ठिकाणी नांदगाव संघासमोर ते कशा पद्धतीने पेलतात हेच पाहण्यासाठी मी थेट घेऊन जातो हिंदीमध्ये आमचे गुरुवर्य यासिन सर यांच्याकडे. धन्यवाद प्रितेश. 5 षटकांचा सामना, 74 धावांची गरज. आपण पाहतो इथे हायेस्ट धावसंख्या, एक मोठी धावसंख्या इथे पाहायला मिळते. आणि याच दरम्यान नीरज 11 नागोटने विपक्ष अभिषेक 11 कोपर खैरणे या दोन्हीही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय की सामना सुरू होण्याच्या अगोदर आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे. नीरज 11 नागोटने आणि अभिषेक 11 कोपर खैरणे. माझा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. मी विनंती करतोय आपण लवकरात लवकर या. मित्रांनो, जरासं आम्हाला सहकार्य करा, कारण सामना सुरू झाला की मग मध्ये मध्ये आयोजक आम्हाला वारंवार तुम्हाला पुकार द्यायला सांगणार आणि मग फोकस, त्याचप्रमाणे कॉन्सन्ट्रेशन नक्कीच इथे करता येत नाही आणि मग त्यातून चुका होण्याची शक्यता असते. आमचे गुणलेखक किंवा मी सुद्धा इथे चुकू शकतो. आणि ऑनलाईन आपण पाहतोय ही संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जात आहे, तर त्याच्यामध्ये नेटकेपणा, एक फिनिशिंग असावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे.
पंचांचा इशारा आलाय, आम्हाला सहकार्य करा. नीरज 11 नागोडने आणि अभिषेक 11 कोपर खैरणे. तो चलिए दोस्तों मैदान में चलते हैं. पहली गेंद पर रजत मुंडे के बल्ले से आता हुआ ये पहला चौका. बहुत ही अच्छी शुरुआत दी है रजत मुंडे. स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर फहद कलबस्कर और गेंदबाजी की जिम्मेदारी निखिल धारवे, मैन फ्रॉम सर्वे, मिस्टर सर्वे. बहुत ही बढ़िया ऑलराउंडर के हैसियत से इस खिलाड़ी ने अपने नाम का परचम हर मैदान में लहराया. राइट आर्म राउंड विकेट रजत के लिए. जी हां, आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद छोड़ दिया था, यह समझते हुए कि यह वाइड हो सकती है, मगर इस मर्तबा अंदाजा गलत. बहुत ही बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर करने का प्रयास काफी हद तक सफल, मगर पहली गेंद पर चौका लगाने से यहां पे इरादे स्पष्ट किए हैं रजत ने, क्योंकि 74 रनों की जरूरत, निर्धारित 5 ओवर का मुकाबला. जी हां, ये देखिए गेंद जैसे ही उनके स्लॉट में, उसे पहुंचा दिया है पार्किंग लॉट में. हमारे वेस्टमीट को ये मानवंदना देते हुए, सलामी देते हुए, बहुत ही शानदार, बहुत ही खूबसूरत क्रिकेटिंग स्ट्रोक, सीधे बल्ले से, क्रिकेट के परिभाषा में जिसे स्ट्रेट ड्राइव कहा जाता है, लॉफ्टेड ड्राइव था. जी हां, फिर से एक बार वाइड यॉर्कर करने की कोशिश और यह अच्छी सोच नजर आती हुई. बल्लेबाज रजत मुंडे को अगर रोकना है तो इसी तरह से रोकना होगा, गेंदें उनके पाले से दूर रखनी होगी और शॉट के लिए यहां पे वंचित करना होगा. इसी की कोशिश. आणि याच दरम्यान राम हाले यांचं इथे आगमन झालेलं आहे. राम हाले, त्याचप्रमाणे जानू हाले आणि बबल्या चौलकर आणि संपूर्ण त्यांची टीम यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. संतोष, गणेश या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतोय. इस ओवर की अंतिम एक गेंद, फुल टॉस गेंद, फिर से एक बार गैप में से निकाल दिया था, मगर बहुत ही बढ़िया फील्डिंग निखिल पाटिल की, कमाल की फील्डिंग. प्रोफेशनल खिलाड़ी है, व्यावसायिकता से लबालब भरे हुए, और इसी वजह से वो जानते हैं कि किस तरह से यहां पे गेंद को फील्ड करने की जरूरत है. बिल्कुल हिचकिचाहट नहीं और कोई भी जल्दबाजी नहीं, एक लंबी दौड़ लगा के उस गेंद तक पहुंचे, बहुत ही खूबसूरती के साथ फील्ड किया. उसी एक्शन में थ्रो करते हुए दोनों भी बल्लेबाजों को दूसरे रन के लिए यहां पे रोकने में कामयाब हुए. देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है और 11 रन स्कोर कार्ड पर. हालांकि पहले ओवर में ही एक चौका, एक छक्का हमें देखने को मिला और उसके बावजूद मात्र 11 रन, यानी बहुत ही बढ़िया ओवर ये मैं कहूंगा निखिल धारवे का. हर ओवर में तकरीबन 15 के औसत से यहां पे रन बनाने की जरूरत. हर ओवर में 15 रन बनेंगे तब जाके यहां पे आप जीत का परचम लहरा सकते हो, जीत का सहर आपके सर बांधा जा सकता है. और पावर प्ले का खेल था. ग्यारह रन स्कोर कार्ड पर. दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज राज धारवे और एक अच्छे गेंदबाज है. बैटिंग पावर प्ले यहां पे लिया गया है बल्लेबाजी करने वाली टीम के जरिए से. 18 नंबर की जर्सी परिधान किए हुए. हालांकि महाविद्यालय में अभी भी प्रशिक्षित या शिक्षण लेते हुए, जी हां, मगर अपने घुटने के बल जाकर बहुत ही खूबसूरती के साथ उसे एलिवेशन देने में कामयाब रहे. आसमानी छक्का, क्या कमाल का स्ट्रोक था, क्या टाइमिंग देखने को मिली. लाजवाब टाइमिंग के साथ उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ सीमा रेखा के बाहर पहुंचाने में कामयाब रहे. पहली गेंद पर छक्के से यहां पे स्वागत किया है राज धारवे का. राज धारवे की सही मायनों में आज कसौटी होगी, क्योंकि उनके सामने है एक सर्वश्रेष्ठ बल्लेबाज, बाएं हाथ के एक नजाकत और उसी के साथ आक्रामक बल्लेबाज रजत मुंडे. राइट आर्म राउंड विकेट.
जी हाँ, अच्छी गेंद का सम्मान किया, देखिए फ्लिक किया और उस गेंद को कारपेट के सहारे मिड विकेट की दिशा में ढकेल दिया 1 रन के लिए। और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 18 रन स्कोर कार्ड पर। A1 साई स्पोर्ट्स A1 नांदगांव विपक्ष सिद्धि 11 सर्वे, इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष जारी है। जीतने के लिए 74 रनों की जरूरत, 5 ओवर का ये मुकाबला है। हरेश्वर मैदान रेदंडा में हम इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। आज तमाम क्रिकेट के दीवाने देखिए चारों तरफ लगे हुए हैं इस मैच को देखने के लिए। और इस मर्तबा क्या खूबसूरत कवर ड्राइव फहद कलवस्कर के बदले से, शानदार प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, विराट कोहली का ये सबसे पसंदीदा स्ट्रोक, फहद के बल्ले से आता हुआ 4 रन। कमाल का ये बल्लेबाज है। इस बल्लेबाज ने अगर अपनी बल्लेबाजी मिनट के साथ की तो यहां पे उन्हें आउट करना बहुत ही मुश्किल साबित होगा, क्योंकि ये बहुत ही बढ़िया खेलते हैं। हर तरह और हर तरफ स्ट्रोक को खेलने की महारत और उसी के साथ सीधे बल्ले से खेलना वो जानते हैं, इनफैक्ट उनकी पहचान है। और इसी वजह से इस ये दोनों भी बल्लेबाज जब तक मैदान में रहेंगे ये मैच उनके ही पक्ष में होगा, ऐसा मेरा जरूर मानना है। जी हां, इस मर्तबा अक्रॉस द लाइन पहले ही मन बना लिया था स्क्वायर लेग के ऊपर से उड़ाने का। शायद राज ने इस मर्तबा उनके प्लान को परख लिया था और इसी वजह से बहुत ही खूबसूरती के साथ फुलर लेन डिलीवरी को रखा। और गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं होगी, इसके बारे में जरूर सोचा होगा। बहुत ही अच्छी सोच के साथ यहां पे गेंदबाज राज धारवे। हालांकि 4 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले, एक छक्का एक चौका, मगर उसी बल्लेबाज को यहां पे रोक के रखना यह भी बड़ी एक कामयाबी है। जी हां, इस मर्तबा क्या शानदार जबरदस्त ऑस्टनिशिंग कैच, ओहो सुपर्ब कैच ये, क्योंकि फिर से एक बार अंतरराष्ट्रीय स्तर का एफर्ट यहां पे नजर आया। बिल्कुल नहीं लगा था ये क्या कैच हो सकता है, मगर जब जंप लगाई थी वो जो टाइमिंग था वो टाइमिंग बहुत ही कमाल का था। उसी वक्त उनके हाथों से वो गेंद चिपक गई और इसी के साथ ये पहला झटका फहद कलबस्कर के रूप में। 22 रन स्कोर कार्ड पर, 22 रन ऑन स्कोर कार्ड। दूसरा ओवर प्रगति पर, एक गेंद अभी भी इस ओवर की आना बाकी। पहले ओवर में 11 रन और अब तक 5 गेंदों में 11 रन खर्च कर चुके हैं राज धारवे। अंतिम गेंद अभी भी बची हुई है और आइकॉन एज आइकॉन के रूप में इस टीम में जो शिरकत कर चुके हैं, खेल रहे हैं, वो है नए बल्लेबाज निखिल पारवे और रजत मुंडे। निखिल पारवे महार से बिलोंग करते हैं और रजत मुंडे सांबारली से बिलोंग करते हैं। बहुत ही जबरदस्त बल्लेबाज है। ओपन लॉट्स में इस बल्लेबाजों को हमने अक्सर देखा, एज आइकॉन के रूप में अक्सर देखा और आज भी यहां पे एज आइकॉन के रूप में साई स्पोर्ट्स A1 नांदगांव की टीम में खेल रहे हैं। ये 2 बल्लेबाज जब तक बल्लेबाजी करेंगे एक मनोवैज्ञानिक दबाव होगा। हालांकि बहुत ही बड़ा पहाड़ यहां पे रनों की संख्या का। आहा, शानदार गेंद इस मर्तबा राज धारवे ने बिल्कुल चकमा दिया और बिल्कुल मौका नहीं था। हालांकि उस गेंद को एक खेलने की कोशिश की मगर नाकाम कोशिश थी, क्योंकि टप्पा खाने के बाद गेंद कट होकर बाहर की तरफ निकल गई थी। लेग कटर गेंद। निखिल पारवे को समझने के पहले विकेट कीपर के दस्तानों में 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 22 रन स्कोर कार्ड पर, पहले ओवर में 11 और दूसरे ओवर में भी 11 रन। पहले ओवर में हालांकि कोई सफलता नहीं लगी थी निखिल धारवे के हाथों में, मगर राज धारवे ने एक सफलता अपने नाम की है। और उसी के साथ देखिए पहले ओवर में भी एक चौका और एक छक्का हमें देखने को मिला, दूसरे ओवर में भी एक चौका और एक छक्का देखने को मिला। इसके बावजूद ओवर की समाप्ति के बाद 11 रन स्कोर कार्ड पे ही थे, यानी बहुत ही बढ़िया गेंदबाजी में कहूंगा, क्योंकि इसी औसत से अगर रन बनते हैं तो 55 रन तक साई स्पोर्ट्स A1 नांदगांव जा सकती है। अब यहां पे स्पीड बढ़ाना होगा, जो गाड़ी उनकी सेकंड गियर में चल रही है उसे टॉप गियर में 5वें गियर में डालना होगा, क्योंकि बचे हुए 18 गेंदों में अब 52 रनों की जरूरत।
18 गेंदे और 52 रन। 18 का आंकड़ा विराट कोहली की याद ताजा करता हुआ और 52 आंकड़ा भी विराट कोहली की याद ताजा करता हुआ, क्योंकि 18 नंबर की जर्सी परिधान करने वाले विराट कोहली ने 52 गेंदों में भारतीय टीम के लिए सबसे फास्टेस्ट सेंचुरी लगाई है रजत मुंडे स्ट्राइक एंड पर। अब नए गेंदबाज निखिल पाटिल अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं, बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हां, जड़ में डालने का प्रयास था, बहुत ही बढ़िया तरीके से उस गेंद को पिक किया था, कारपेट के सहारे खेल दिया था स्क्वायर लेग की दिशा में, वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग और एक रन के अलावा यहां पे कुछ भी नहीं मिलेगा। एक रन बनाकर बिल्कुल काम नहीं बनेगा। एक रन अगर यहां पे आता है तो गेंदबाजी करने वाली टीम सिद्धि 11 सर्वे बहुत ही खुश होगी, उनके गेंदबाज भी खुश होंगे और वो इनफैक्ट ये चाहते हैं कि यहां पे एक रन और 2 रन ही आए, बड़े स्ट्रोक से यहां पे वंचित रखा जाए। नीरज 11 नागोठणे आणि अभिषेक 11 कोपरखैरणे टॉस करण्यासाठी लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। जी हां, ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद को उछाल कर खेला, पॉइंट के सर के ऊपर से, वहां के फील्डर उस गेंद को निराशा से मात्र देखते रहे, उनके पास कोई जवाब नहीं था उसका। 6 रन के लिए निखिल पारवे के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। निखिल पारवे ने अभी अपनी जिंदगी में बड़ी बड़ी पारियां खेली है और बड़ी बड़ी टीमों के लिए प्रतिनिधित्व किया है और इसी वजह से इस खिलाड़ी के ऊपर जो जिम्मेदारी है वो जिम्मेदारी का एहसास जरूर है, मगर क्या आज उस जिम्मेदारी को यहां पे अंजाम दे सकते हैं? जी हां, अच्छी गेंद, परफेक्ट यॉर्कर, उसे हेलीकॉप्टर बनाकर खेल दिया था लॉन्ग ऑन की दिशा में। लॉन्ग ऑन में फील्डर तैनात थे, बहुत ही बढ़िया फील्डिंग फिर से एक बार, और फिर से एक बार यहां पे एक ही रन मिलेगा। इस एक रन के साथ 30 रन स्कोर कार्ड पर, तीसरा ओवर प्रगति पर। 3 गेंदें अभी भी इस ओवर की आना बाकी। 3 गेंदों में एक छक्का लगाया है जरूर निखिल पारवे ने। 3 गेंदों में 7 रन अपने टीम के लिए जोड़े हैं। अगली गेंद निखिल की। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद, फिर से एक बार ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद, उसे अक्रॉस द लाइन जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश थी रजत मुंडे की, मगर चक गए, बिल्कुल मिस टाइम कर गए। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी। बहुत ही बढ़िया सोच के साथ यहां पे गेंदबाजी हो रही है। एक होशियार गेंदबाज, एक चाणाक्ष गेंदबाज। जी हां, देखिए उसी तरह से अपनी बुद्धिमानी का क्रिकेट यहां पे दिखाते हुए, थोड़ी सी मिस फील्डिंग जरूर, मगर बहुत ही अच्छा वहां पे कवर किया था निखिल धारवे ने और इसी वजह से मात्र एक ही रन पर फिर से एक बार दोनों भी बल्लेबाजों को संतुष्ट होने पर मजबूर होना पड़ा। 31 रन स्कोर कार्ड पर मजेदार मैच यहां पे देखने को मिल रहा है। चिंता का विषय यही है कि अब यहां पे बड़े स्ट्रोक नहीं आ रहे हैं। जी हां, बहुत ही बढ़िया स्ट्रोक है मगर हवा में, और यहां पे क्या लाजवाब, शानदार, जबरदस्त, जितनी तारीफ करे उतनी कम, काबिले तारीफ ये फील्डिंग का नमूना। वाह भाई वाह, इस तरह से अगर आपके पास फील्डिंग करने की क्षमता है तो आपको हराने के लिए 100 मर्तबा सोचना पड़ेगा। जी हां, याच दरम्यान मी सन्माननीय पाहुणे, सन्माननीय शरद भाऊ गोंधळी यांना विनंती करतोय की आपण सर आपल्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस होणार आहे, तरी आपण टॉस बॉक्स मध्ये जावं। यानंतर जो होणारा सामना आहे त्या सामन्याचा टॉस इथे केला जातोय। 31 धावा धाव फलकावरती, 12 चेंडू आणि 43 धावांची गरज। सम्रान नवीन फलंदाज, ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स। धन्यवाद यासिन सर। डिंगडोंग मित्रमंडळ ठेवून आयोजित स्वर्गीय मधुशेठ ठाकूर स्मृती चषक आजचा फायनल डे। आजची तिसरी मॅच आपले पाहुणे शरद दादा गोंधळी, सूर्यराम माळी आणि आशिष भट, नीरज नागोठणे आणि अभिषेक कोपरखैरणे, नवाज खान,
फोर स्पोर्ट्स कडून एक सुंदर अशी कॅप घालायची आहे कॅप्टन्स. नाणेफेकीचा कौल होतोय नीरज इलेवन नागोटना संघाच्या बाजूने. कॉंग्रॅच्युलेशन नागोटने संघ, तुमचा डिसिजन. फील्डिंग करेंगे हम लोग. नागोटने संघ फिल्डिंग करणार. दोन आयकॉन खेळाडू कोण असणार आहेत? एक सलमान सिद्दीकी है और एक शुभम जादव. शुभम जाधव आणि सलमान सिद्दीकी. वेल प्लेड, ऑल द बेस्ट. तुम्ही टॉस हारलेला आहे. बॅटिंग करायची आहे तुम्हाला. काय कितपत धावा जमवण्याचा प्रयत्न कराल तुमचा संघ? आम्ही 50 ते 60 धाव करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मागील स्पर्धेमध्ये तुम्ही सुद्धा खेळायला आलेले, जास्त आवड ठरला नाही, परंतु आज नक्कीच सुंदर प्रयत्न करावे लागतील. तर काय तुमचा या मैदानावरील अनुभव असेल? मैदान तर खूप चांगलं आहे, खेळायला तर आवडेल. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट. मान्यवरांचे सुद्धा आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यासिन सर. धन्यवाद. तो अब यहां से जीतने के लिए 9 गेंदे और 40 रनों की जरूरत. अब ये मैच बहुत ही बल्लेबाजी करने वाले टीम के लिए हेवी होता हुआ, क्योंकि 9 गेंदे और 40 रन बनाना आसान नहीं होता, बहुत ही मुश्किल, मगर नामुमकिन अभी भी नहीं है, क्योंकि रजत मुंडे स्ट्राइक इन पर अभी भी तैनात मौजूद है. फिर से एक बार निखिल. जी हां, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ खेला था, मगर मिड विकेट की दिशा में फिर से एक बार बहुत ही बढ़िया फील्डिंग, और रन यहां पे नहीं लेना चाहते हैं रजत मुंडे. सारी की सारी गेंदें अब वही खेलना चाहेंगे और ज्यादा से ज्यादा बड़े स्ट्रोक यहां पे लगाना चाहेंगे, क्योंकि तभी ही काम बन सकता है, इस मैच का रिजल्ट बदल सकता है, ये वो जानते हैं. इस वजह से जी हां, ये देखिए आत्मविश्वास, बहुत ही बढ़िया स्ट्रोक. इस मर्तबा गेंद स्लॉट में थी, ओवर पिच गेंद, और उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ फ्लिक किया था मिड विकेट सीमा रेखा के बाहर. 6 रन. अब 7 गेंदें बची हैं और 34 रनों की जरूरत, यानी अभी भी मैच जीतने का मौका जरूर है बल्लेबाजी करने वाली टीम को. अगर यहां से लगातार 5 छक्के लगते हैं और एक चौका लगता है 7 गेंदों में, तो यह मैच जीता जा सकता है. जी हां, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को डीप कवर की दिशा में खेला और डीप कवर में फील्डर तैनात थे. बहुत ही बढ़िया फील्डिंग. 1 रन के अलावा यहां पे कुछ भी नहीं मिलेगा, और इसी वजह से इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 41 रन. अब 6 गेंदे और 33 रनों की जरूरत. 6 गेंदे और 33 रन. क्या आपने इस तरह का मैच कभी देखा है अपनी जिंदगी में? तो मैं कहूंगा कि जी हां, मैंने देखा है. 6 गेंदे 31 रन बनते हुए मैंने 2 मरतबा देखे हैं. 6 गेंदे और 36 रन बनते हुए मैंने 1 मरतबा देखा है. 6 गेंदों में 30 रन बनते हुए भी मैंने 1 मरतबा देखा है, जब बल्लेबाजी करने वाली टीम चेस कर रही थी. तो ये भी हो सकता है. इतिहास में इतनी सारी चीजें हो चुकी है, तो क्या आज इतिहास रचा जाएगा? क्या आज वो दिन है अपनी जिंदगी का एक यादगार दिन, यादगार पल, यादगार प्रतियोगिता बनाने का सुनहरा मौका मैं कहूंगा रजत के पास और उनके साथी बल्लेबाज कामरान के पास. क्योंकि हर गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक यहां पे आता है और ये रन चेस होते हैं, तो ये प्रतियोगिता और इसी के साथ ये मैच हमेशा के लिए इतिहास के पन्नों पर स्वर्ण अक्षरों से लिखा जाएगा और हमारे दिल और दिमाग में छपा जाएगा. और इसी वजह से इसे पॉजिटिव लेते हुए यहां पे एक इतिहास रचने का मौका है, ऐसा सोचते हुए यहां पे बल्लेबाजी करनी होगी. और इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि आप क्या करते हो यह आपकी सोच के ऊपर निर्भर होता है. आप किस तरह से सोचते हो, जिस तरह से सोचोगे उस तरह से आपका क्रिकेट होगा, आपकी बल्लेबाजी होगी और आपकी जिंदगी भी होगी. क्योंकि अनेक ऐसे उदाहरण हैं जिनकी सोच ने उनकी तकदीर बदल दी, उनकी जिंदगी बदल दी है. अगली गेंद ऑफ स्टंप के बहुत ही बाहर जाने वाली गेंद छोड़ दिया था और इस मरतबा अंपायर जी नाराज है, क्योंकि ऑफ स्टंप के बहुत ही बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने उसे वाइड करार दिया. सरोज आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके. 6 गेंदे और 32 रनों की जरूरत. सरोज राइट आर्म राउंड द विकेट
जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी, बिल्कुल समझ में नहीं आया था। और ये देखिए बोल्ड आउट होकर रजत मुंडे मैदान से बाहर। अब यहां से मैच तकरीबन उनके हाथों से फिसल चुका है। अगर ऐसा मैं कहूंगा तो गलत नहीं होगा, क्योंकि अब मात्र 5 गेंदें हैं और 32 रनों की जरूरत। अगर 5 गेंदों में 5 छक्के भी लगते हैं तब भी यहां पे जीतना मुमकिन नहीं है। यहां पे गेंदबाज गलती करेंगे तो ही यहां पे कुछ चमत्कार हो सकता है। गेंदबाज को गलती करनी होगी। अगर नो बॉल या वाइड बॉल करते हैं और अतिरिक्त रन यहां पे कुछ मिलते हैं तो यहां पे काम बन सकता है, वरना आप बल्लेबाजी करने वाली टीम इस मैच को तकरीबन नहीं जीत सकती। 99.9% अगर मैं कहूंगा तो भी यहां पे सच होगा। मगर दोस्तों फिर भी यहां पे अगर भविष्य में कुछ लिखा होगा तो हम नहीं कह सकते, क्योंकि ऐसे ऐसे कारनामे हमने देखे हैं क्रिकेट की दुनिया में, स्पेशली टेनिस क्रिकेट में, कि अब क्रिकेट के ऊपर अंदाजा लगाना या भरोसा करना बहुत ही मुश्किल। देखिए फिर भी यहां पे फील्डिंग के ऊपर ध्यान दिया जा रहा है। ओमकार हरपाल विकेट के पीछे से इंस्ट्रक्शन देते हुए। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद, और फिर से एक बार लगातार दूसरी गेंद के ऊपर और एक बल्लेबाज को चलता किया है। सरोज बहुत ही बढ़िया और शानदार नबीदुली गेंदबाजी करते हुए। पहली गेंद हालांकि उन्होंने वाइड डाली थी, उसके बाद सही लंबाई और सही दिशा, उसी के साथ एक पेस का इस्तेमाल किया, उसी के साथ गेंद को कट करना जानते हैं, और इसी वजह से बैक टू बैक 2 बल्लेबाजों को चलता किया है। अब यहां पे हैट्रिक की दहलीज पर, हैट्रिक की दरवाजे पर दस्तक देते हुए इस बीच नए बल्लेबाज शहबाज स्ट्राइक एंड पर। अब यहां पे इस प्रतियोगिता का क्या हैट्रिक अपने नाम करेंगे? एक सुनहरा मौका है जो कि गेंदबाजों का सपना होता है, हैट्रिक अपने नाम करने का। जी हां, हैट्रिक यहां पे हो सकती है या 6 रन हो सकते हैं। जी हां, बहुत ही बढ़िया स्ट्रोक शहबाज के बल्ले से निकलता हुआ काउ कॉर्नर के ऊपर से सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। इसी तरह से अगर स्ट्रोक लगातार और बार बार यहां पे लगते रहे तो यहां पे क्या काम बनेगा? जी हां, मगर सरोज ने अपनी गलती को यहां पे दुरुस्त किया है और फिर से एक बार शहबाज को बिंदी गेंद करने में कामयाब हुए हैं। अब मात्र 2 गेंदें बची हैं और 26 रनों की जरूरत। इस बीच बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में आसान सा कैच, और इस ओवर में 3 बल्लेबाजों को चलता किया है सरोज ने। सरोज ने अपनी हुनर, अपनी काबिलियत, अपनी सलाहियत को दिखाया है। जब भी मौका मिलता है, सरोज हो या राज धारवे हो, हालांकि नौजवान खिलाड़ी है, एक्सपीरियंस उनके पास बिल्कुल नहीं है। अभी भी महाविद्यालयन जो उनका जो शिक्षण है वो अभी भी जारी है। बहुत ही यंगस्टर खिलाड़ी है, मगर फिर भी देखिए क्या कमाल की गेंदबाजी करते हैं। स्पेशली निखिल धारवे के पास जरूर एक्सपीरियंस है, मगर राज धारवे और सरोज की तारीफ करने से मैं बिल्कुल नहीं चूकूंगा। इस मर्तबा लॉफ किया था उस गेंद को और डीप कवर के फील्डर वहां पे थोड़े से फिसल गए और इसी वजह से गेंद सीमा रेखा के बाहर, मगर ये मात्र औपचारिकता थी और इसी के साथ इस मैच को जीत लिया है सिद्धि 11 सर्वे ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले सभी मैचों के लिए हमारी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं।